जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ या अंतर्गत इयत्ता 8वीच्या ज्या ऑनलाईन तासिका चालू आहे त्यामध्ये आज विषय गणित, घटक घातांक, उपघटक घातांकाचे नियम, उदाहरणे व इतर काही उदाहरणं आमच्या कोपरगाव तालुक्यातील श्री राऊत संजय नथू उपशिक्षक सोमया विद्या मंदिर साखरवाडी हे आजची तासिका घेऊन येत आहे. त्यांना मी विनंती करतो की आपली तासिका त्यांनी सुरू करावी. राऊत सर. हा सर, येतो का आवाज? हो, सुरू करा. ओके. जवळपास पहा विद्यार्थी मित्र, जिल्हा परिषद अहमदनगर आणि शिक्षण विभाग पंचायत समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन आरंभ हा जो प्रोग्राम चालू आहे त्या अंतर्गत आपण 8वी साठी क्लास घेत आहोत. त्या निमित्ताने आतापर्यंत मी 3 तास घातांक प्रकरण घेतलेले, जवळपास ते संपलेले. आता आज मी एखादं उदाहरण घातांकावर घेणार आहे आणि उरलेले काही उदाहरण इतर धड्यांवरचे की जे परीक्षेला आलेले आहे, आतापर्यंत झालेल्या परीक्षेला ते घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला जे घातांक प्रकरणाविषयी मी सांगितलं होतं की घातांकाचे नियम पाठ करा, त्याचप्रमाणे वर्ग पाठ करा, घन पाठ करा. या गोष्टी जर आल्या तर घातांक प्रकरण अतिशय सोपं जाऊ शकतं आपल्याला. आणि तुम्ही सराव केलाच असेल. आतापर्यंत मी जे 3 तासाला जवळजवळ पुस्तकातले सगळेच गणित घेतलेले, काही परीक्षेला आलेले सुद्धा घेतलेले, तर ते सगळे उदाहरणांचा तुम्ही सराव केला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि घातांकावर आधारित एक उदाहरण तयार केलेले ते आपण घेण्याचा प्रयत्न. चौसष्टचा घातांक x+2 बरोबर 17चा घातांक 0 अधिक 1. अशा प्रकारचं जर उदाहरण आलं तुम्हाला तर हे कसं सोडवलं पाहिजे त्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे घातांकाचे नियम शिकलेलो आहे बा, त्या नियमांचा इथं कोणता कोणता आधार घेता येईल त्याचा पहिले विचार केला पाहिजे. आता हे जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर राईट साईडला उजव्या बाजूला जर पाहिलं 17चा 0 घातांक, मग घातांकाचा कोणता नियम बसतो? आपले घातांकाचे नियम झालेले घेऊन a चा 0 घातांक म्हणजे कोणतीही संख्या असेल आणि त्याचा जर 0 घातांक असेल तर किंमत 1 येते. a चा 0 घातांक बरोबर किंमत 1. या नियमाचा आधार घेऊन इथे एक किंमत आपल्याला टाकता येईल. आणि 64च्या जागी काय टाकता येईल? इथं जर 1 टाकता येईल आपल्याला तर 1 अधिक 1 2 होणारे, म्हणजे उजव्या बाजूला 2 पाया होणारे, तर डाव्या बाजूला 2 पाया आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. तर त्याकरता काय करावं लागेल आपल्याला? इथे 64 दिलेले 64 64. ह्या 64चं रूपांतर 2चा कितवा तरी घात असला पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर तुम्ही जर नीट विचार केला तर 2चा कितवा घात असू शकतो 64 याचा विचार करा तुम्ही मनातल्या मनात. आणि नीट जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल बा 2 दुने 4, 4 दुने 8. इकडे बा 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 आणि 32 दुने 64, म्हणजे जवळपास 6वा घात येतो बा. 2चा 6वा घात 64. या ठिकाणी मी 64च्या जागी 2चा 6वा घात दिला आणि त्याचा घातांक x+2 आहे. उजव्या बाजूला जर पाहिलं तुम्ही 17चा 0 घातांक आहे. नियम पहा, कोणत्याही संख्येचा 0 घातांक किंमत आहे. या नियमाचा वापर केल्यावर इथे 1 येईल अधिक 1 आला, म्हणजे त्या ठिकाणी 2 तयार होणार आहे. उजव्या बाजूला किती तयार होणार तुमचा 2. आता इथे पहा घाताचा घात डबल घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार करायचा. या नियमानुसार पहा गुणाकार केली 2 कंसात 6 गुणिले
एक्स अधिक 2. इथं डबल घातांक होता पहा, 2चा 6वा घातांक परत त्याचा एक घातांक आहे. या 2 घातांकाचा गुणाकार करायचा नियम सांगतो आपल्याला. ते नियमानुसार मी गुणाकार केलाय. बरोबर. उजव्या बाजूला पहा 1 अधिक 1 2 आहे. आणि ज्या संख्येला एखादी संख्या असेल तिथं घातांक नसेल तर काय घातांक असतो तुम्हाला माहिती सगळ्यांना, 1 घातांक असतो. अशा प्रकारे तुम्ही जर आता नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल दोन्ही बाजूंना 2 पाया समान आलेला आहे आणि मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. आपला नियम काय सांगतो, जर पाया समान असेल आणि मध्ये बरोबरचं चिन्ह असेल, इक्वेलिटी असेल, इक्वल असेल, तर पॉवर सुद्धा सारखे असतात, म्हणजे घातांक सुद्धा सारखे असतात. या नियमाचा जर तुम्ही वापर केला तर इथला घातांक डाव्या बाजूचा जो घातांक आहे तो 6 कंसात x अधिक 2 आहे आणि उजव्या बाजूचा घातांक 1 म्हणजे आपल्याला एक इक्वेशन मिळालं, एक समीकरण मिळालेलं आहे आपल्याला. हे समीकरण आता तुम्हाला सोडवायचं, त्यावरून तुम्हाला एक किंमत मिळेल. पुढची स्टेप 6 गुणिले x 6 अधिक 6 गुणिले 2 6 2 12 बरोबर 1. समीकरण सोडवण्याच्या पद्धती तुम्हाला माहिती सगळ्या. 6x बरोबर 1 वजा 12. हा जो अधिक 12 होता तो लेफ्ट साइडला होता, तो राईट साइडला गेल्यावर अधिकची विरुद्ध क्रिया वजा होईल. 6x बरोबर 1 वजा 12. आता ही बेंची बेरीज तुम्हाला झालेली आहे 6th स्टँडर्डला 7वीला. वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची, 12 1 गेला 11 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -11 येईल. आणि शेवटच्या पायरीकडे आपण जातोय. x बरोबर 6x 6x चा अर्थ कळतो 6 मल्टिप्लाय बाय x. 6x चा अर्थ 6 गुणिले x म्हणजे 6 हा गुणिले रूपात आहे लेफ्ट साइडला. मग राईट साइडला मला तो 6 पाठवायचा आहे कारण मला x ची किंमत काढायची ना. तो 6 इथं नको मला, मग गुणिले असं तर तिकडे भागिले होईल, छेद म्हणता तुम्ही त्याला, म्हणजे वजा 11/6. अशा पद्धतीने या उदाहरणामध्ये x ची व्हॅल्यू किती येईल, x बरोबर -11/6. अशा प्रकारचं ट्विस्टेड गणित जरी आलं तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे. घातांकाचे नियम आणि समीकरणाचे नियम मिक्स गणित आपण सोडू शकतो. तर पटकन लिहून घ्यायचं सगळ्यांनी. लिहिताना खूप काळजीपूर्वक लिहायचे, लक्षात घ्या. मला वाटतं सर्वांचं लिहून झालं असेल. आता पुढचा भाग घेऊ आपण. आता विद्यार्थी मित्र, घातांक प्रकरणावरचे गणित संपलेले आहे. आता काही इतर प्रकरणावरचे उदाहरण घेण्याचा प्रयत्न करणार आहे की जे परीक्षेला येऊन गेलेले आतापर्यंत. त्यामध्ये समीकरण या प्रकरणावरचं इक्वेशन वरचं एखादं गणित घेण्याचा प्रयत्न करतो. 2019 साली आलेले ही उदाहरण
मी उदाहरण फळ्यावर लिहितोय बा. जर x अधिक 3/4 बरोबर 4x मायनस 2 अपॉन 9 असं एक्झाम्पल दिलंय, तर x ची किंमत काय? x बरोबर किती? तुम्हाला ऑप्शन दिलेले तिथे 5 वजा 3, 3 आणि 9 असे ऑप्शन दिलेले. यापैकी एक उत्तर कोणतं तरी असेल. 2019 साली हे उदाहरण विचारले. आता तुम्हाला इयत्ता 7वी मध्ये हा घटक झालेला असतो समीकरणे. तर समीकरण सोडवताना प्रथमतः त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं. आता इथे पहा, फ्रॅक्शनच्या स्वरूपातले म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात समीकरण दिले. तर इथे हे 4 आणि 9 दिसतात तुम्हाला. हे 4 आणि 9 पहिले गेले पाहिजे आणि याकरता याला मार्ग आहे तिरकस गुणाकार करणे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तिरकस गुणाकार केल्यावर ते निघून जाते. आता तिरकस गुणाकार करताना 9 गुणिले हा अंश 1/3, 9 गुणिले 1/3 म्हणजे 9 कंसात 1/3, 9 गुणिले 1/3. आता अजून तिरकस रेषेमध्ये काय दिसतं निरीक्षण करा बरं सगळ्यांनी. 4 गुणिले 4x वजा 2. म्हणजे पहा, आपण तिरकस गुणाकार केल्यामुळे सिंपल याच्यामध्ये ते इक्वेशन तयार झालेले, साध्या रूपात निर्माण झाले. आता हे सोडवायचं कसं तुम्हाला शिकवलेलं की 7वीला तुमच्या शिक्षकांनी. कंसाच्या बाहेर कोणतीही संख्या असेल तर कंसातील प्रत्येक पदाला मल्टिप्लाय असते, ते गुणिले असते. तर या नियमाने आपण प्रथमतः आता गुणून घेऊ. 9 गुणिले x 9x अधिक 9 गुणिले 3. ही मनातल्या मनात लगेच कृती करायची. तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात त्याच्यामुळे लगेच लक्षात घ्या तुमच्या. 9 गुणिले 3 9 त्रिक 27 बरोबर. पुढच्या उजव्या बाजूकडे पहा सगळ्यांनी, राईट हँड साईडला पहा सगळ्यांनी. 4 गुणिले 4 4 चोक 16 वजा 4 गुणिले 2 4 दुणे 8. आता पुढची पाहिली पहा सगळ्यांनी. समीकरण सोडवताना काय करायचं, x एका बाजूला घ्यायची आणि संख्या एका बाजूला घ्यायची. या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर 9x वजा 16x होती. ती काय केलं पहा, उजव्या बाजूला जे 16x होती त्याला प्लस साईन होती का अधिक आहे, इकडे मायनस करून घेतलं म्हणजे इकडे आणले x च्या बाजूला. आता संख्या ठेवू आपण एका बाजूला. इथं उजव्या बाजूला शिल्लक राहिली वजा 8. पण डाव्या बाजूची संख्या कोणती तर 27 आहे पहा. 27 27 प्लस 27. ती प्लस 27 आहे, ती लेफ्टची राईटला जाताना चिन्ह बदलतं. मग वजाची तिकडे जाऊन होईल, सॉरी अधिकची तिकडे जाऊन होईल वजा, म्हणजे अधिक 27 तिकडे जाऊन होईल वजा 27. त्यानंतर पहा, ही बैजिक वजाबाकी आली पाहिजे. 9x वजा 16x म्हणजे 16 मधून 9 वजा करायची. आता 16 मधून 9 जर वजा झाले तर किती राहील हे लक्षात आलं पाहिजे. 16 मधून समजा 9 वजा झाले ते किती राहतील, तर विचार जर नीट केला तुम्ही तर 7 राहील, 7x. पण इथं महत्वाची गोष्ट की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे. इथं 9 इथं 16, 16ला चिन्ह मायनस आहे म्हणून उत्तराला मायनस चिन्ह. त्याचप्रमाणे उजव्या बाजूचा नियम काय सांगतो, इथेच बऱ्याच चुका होता बरं का. दोन्ही वजा चिन्हाने जोडलेले पहा, मायनस मायनस इथं प्लस करायचं असतं म्हणजे ऍडिशन करायची. 27 मध्ये जर 8 मिळवले तर किती येतील पहा, तर ते 35 येईल आणि उत्तराला वजा चिन्ह द्यायचं. आता दोन्हीकडे वजा चिन्ह असेल तर ते एकमेकाला कॅन्सल होऊन जातात. मायनस मायनस दोन्हीकडे आहे ते कॅन्सल झाले. आता राहिलेलं फक्त आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x बरोबर, तर तुम्हाला मागच्या गणितात मी सांगितलं होतं 7x चा अर्थ काय. 7x चा अर्थ होतो 7 गुणिले x. 7x चा अर्थ होतो 7 गुणिले x. मग तो गुणिले 7 जो तो मला इथं नको, मला व्हॅल्यू कशाची पाहिजे, किंमत x ची. म्हणून हा 7 मला तिकडे गेला पाहिजे उजव्या बाजूला. उजव्या बाजूला जाताना इकडे गुणिले रूपात होता डाव्या बाजूला. गुणिलेच्या विरुद्ध क्रिया भागिले, छेद, डिव्हिजन, आणि म्हणून तो छेद भेटेल. आता तिथे लिहिताना मी लिहिणार 35
छेद 7 आणि भाग व्यवस्थित जर दिला तर मला असं वाटतं सगळ्यांचं उत्तर व्यवस्थित येईल. भाग देताना काळजीपूर्वक द्यायचा. 7च्या पाढ्यामध्ये 35 येतात. 7 35, 7 1 7, 7 5 35. अशा पद्धतीने x बरोबर 5 येईल. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात, त्यामध्ये 5 बी दिलेला आहे आणि -5 बी दिलेला आहे. पहा बरं का, मुद्दा म्हणून. पण तुमचे चिन्ह संकेत जर व्यवस्थित असतील तर तुमचा आन्सर आहे 5 ची आणि 5 हे उत्तर दिलं जाईल. तर 2019 साली हा प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न काय बदलत नाही दरवर्षी, थोडे अंक इकडचे तिकडे करतात. तर व्यवस्थितरित्या लिहून घ्या आणि अशा गणिताचा परत सराव बी केला पाहिजे घरी तुम्ही. ठीक आहे, पटकन लिहून घ्या. कसं गुणलं, कंसाच्या बाहेरच्या संख्येने कशा पद्धतीने गुणलं, हे सुद्धा थोडं मनातल्या मनात आपण निरीक्षण करायचं असतं. लक्षात घ्या. मला वाटतं लिहून झालं असेल. पुढचं गणित घेऊ आपण. 2019 ला आलो होतं पहा. अजून एक उदाहरण आलं होतं पहा 2018 साली. स्कॉलरशिपच्या परीक्षेला ते उदाहरण मी फळ्यावर 5x - 16 छेद 7x - 18 बरोबर 2/3. तर x बरोबर किती? अशा प्रकारचं उदाहरण आलेलं आहे. उत्तर दिलेले 16, 20, 15, 12. तर हे सुद्धा समीकरणच आहे, इक्वेशनच आहे. हे सुद्धा कसं सोडवता येईल हे पाहू आता. 2018 ला आलं होतं. आता इथे परत तिरकसच गुणाकार करावा लागेल, कारण फ्रॅक्शन दिलेलं पाहिजे. तर फ्रॅक्शन अपूर्णांक, इथे सुद्धा अपूर्णांक आहे. मग आता इथं आपण तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार कशा पद्धतीने होईल? 3 गुणिले हा अंश 5x - 16. 3 गुणिले 5x - 16 बरोबर 2 गुणिले 7x - 18. 2 गुणिले 7x - 18. ही स्टेप महत्वाची. तिरकस गुणाकार केलाय आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 गुणिले 5x - 16 आणि 2 गुणिले 7x - 18. आता कंसाच्या बाहेर जर संख्या असेल तर काय करायचं? प्रत्येक पदाला गुणायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. आता कशा पद्धतीने गुणता येईल ते आता आपण पाहणार आहोत. 3 गुणिले 5 किती गुणाकार येईल? 3 5 15 वजा 3 गुणिले 16. आता 3 गुणिले 16, 16चा पाढा येतो 16 त्रिक 48, 48
उजव्या बाजूला पहा 2 गुणिले 7 गुणाकार जर व्यवस्थित केला तर 7 दुने 14 वजा 18 गुणिले 2 18 दुने 36 36 म्हणजे गुणाकार व्यवस्थित केला पाहिजे, चूक झाली नाही पाहिजे गुणाकारामध्ये. आता पुढचा नियम काय सांगतो तुम्हाला माहिती सगळ्यांना. आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स एक्स असणाऱ्या संख्या एका बाजूला घेऊ बरोबर चिन्हाच्या आणि अंक अंक असणाऱ्या संख्या एका बाजूला घेऊ. आणि घेताना तोच नियम मायनसचं प्लस करायचं प्लसचं मायनस करायचं. तर या ठिकाणी पहा 15x हा लेफ्टला डाव्या बाजूला हा 14x पहा सगळ्यांनी उजव्या बाजूला आहे. त्याचं चिन्ह जर पाहिलं तर ते प्लस आहे, पुढे चिन्ह आपण लिहितलंय पण ते प्लस असतं म्हणजे तो अधिक आहे. तो या बाजूला घेतला डाव्या बाजूला तर त्याचं चिन्ह होईल वजा, म्हणून वजा 14x बरोबर तिथं वजा 36 ऍज इट इज उजव्या तो आहे तसाच लिहिला मी. आता वजा 48 दिसत आहे पहा ही संख्या मला इकडे नको, डाव्या बाजूला नको, ती उजव्या बाजूला गेली पाहिजे. उजव्या बाजूला जाताना वजा 48 तिकडे जाऊन होईल अधिक 48. हे नियम तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी 5वी 6वीला सांगितले असतील. वजा असेल तर तिकडे जाऊन अधिक होतं अधिक 48. आता 15x मधून 14x गेले, 15 मधून 14 गेले, 1 राहतो 1x म्हणजेच x बरोबर. तिकडे बा एक वजा चिन्ह आहे एक अधिक चिन्ह आहे, परत बैठक वेळी एक वजा चिन्ह आहे म्हणजे वजाबाकीच करायची तुम्हाला. म्हणजे 48 मधून 36 वजा करायची तुम्हाला. 48 मधून 36 गेल्यावर किती राहतील पहा. 8तून 6 गेले 2 राहिले, 4तून 3 गेला 1 राहिले म्हणजे 12 राहिले. आणि चिन्ह देताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय तुम्हाला. तर 48 चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लस चिन्ह असेल एक्स बरोबर 12. उत्तरामध्ये वजा 12 सुद्धा दिलेले होते मुद्दाम म्हणजे फसवण्यासाठी तुम्हाला चुकण्यासाठी. अशा पद्धतीने 2018 साठी हे गणित आलं होतं. खूप सोपं होतं आणि तुम्हाला सराव केला तर काही सेकंदात पटकन सोडवता येतात. पटकन व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी. लिहिताना खूप काळजीपूर्वक लिहा म्हणजे चुका होणार नाही. मला वाटतं लिहून झालं असेल. आता पुढचं घेऊया. विद्यार्थी मित्र अतिशय आता सोपा भाग मी सांगणार आहे तुम्हाला की जो हमखास एक प्रश्न येतो त्याच्यावर आणि तुम्हाला त्याचे 2 मार्क सहज मिळू शकतात. एक उदाहरण 2 मार्काला असतं. तर तो भाग आहे कोटी डिग्री. कोटी म्हणतात मराठीमधून, इंग्रजीमधून त्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल बहुपदीचा कोटी म्हणतात. प्रथमतः ती संकल्पना समजून घ्या कोटी कशाला आहे. ते कधी बहुपदी लिहितो बेटा पीचा दुसरा घात अधिक पी अधिक 2 ही एक बहुपदी. अजून एखादी बहुपदी येतो 3 x चा 5वा घात
आणि 2x वजा 1 ही एक बहुपदी येते. तर या दोन बहुपदीचं निरीक्षण केल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, त्याच्यामध्ये जे चल असतं इथं p आहे, इथं x आहे आणि त्याचा घातांक असतो काहीतरी, इथे 2 घातांक आहे, इथे 5 आहे. तर दिलेल्या बहुपदीमध्ये जो सगळ्यात मोठा घातांक असतो, मॅक्झिमम जी डिग्री असते, मॅक्झिमम जो पॉवर असतो सगळ्यात मोठा, त्यालाच त्या बहुपदीचा कोटी असे म्हणतात. ही संकल्पना याप्रमाणे, पहिले संकल्पना समजून घ्या, मग तर गणित कळतील. तर कोटी म्हणजे काय किंवा डिग्री म्हणजे काय, तर मॅक्झिमम पॉवर, सगळ्यात मोठा घातांक. त्या बहुपदीमध्ये असणाऱ्या चलाचा सर्वात मोठा घातांक. आता पहिली बहुपदी पहा बरं, तिथे पीचा दुसरा घातांक आहे, तिथे पहिला आहे. म्हणजे सगळ्यात मोठा घातांक या बहुपदीमध्ये जर विचार केला तर 2 दिसतोय तुम्हाला. आणि म्हणून त्या बहुपदीचा कोटी जर कोणी विचारलं तर तुम्हाला 2 सांगता येईल. पहिल्या बहुपदीचा कोटी किती येईल? 2. खालची बहुपदी पहा, 3x चा 5वा घात अधिक 2x वजा 1. या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं या बहुपदीचा कोटी सांगा, तर आपली संकल्पना महत्वाची, कन्सेप्ट. तर सगळ्यात मोठा घातांक, या ठिकाणी सगळ्यात मोठा घातांक इथं 5 दिसतोय का? तिथे 1 असतो, म्हणजे 3 नाही आपण 1 असतो. तर सर्वात मोठा घातांक 5 आहे. म्हणून या बहुपदीचा जर कोटी विचारला की तो 5. या पद्धतीने ही संकल्पना जर तुम्हाला समजली तर यावर आधारित परीक्षेला उदाहरणं भरपूर विचारलेले आहे, दरवर्षी विचारतात. तर त्या हिशोबाने तुम्हाला ती सहज सोडवता येईल. मला वाटतं समजलं असेल. आपण उदाहरण घेऊ. हा 2019 साली या घटकावर उदाहरण आलं होतं 2019 ला. तुम्ही आता प्रश्नपत्रिका सोडवणार आहात हळूहळू सराव, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल मी घेतलेली उदाहरणं बरोबर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार त्यावेळेस की आपलं घेतलेलं आहे बहुत सरांनी. तर गणित असं होतं, 2x चा तिसरा घात अधिक 1 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात x वर्ग वजा 1. प्रश्न आहे का, या बहुपदीचा कोटी सांगा. या बहुपदीचा कोटी सांगा असा प्रश्न विचारला. व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल. आता आपल्या पुस्तकात जे गणित आहेत ते साधे साधे गणित आहे, तर थोडस तुम्हाला नॉर्मल अवघड करून दिलेले आहे. म्हणजे बहुपदी आपल्याला तयार करून घ्यावं लागेल. आता इथं जर तुम्ही निरीक्षण केलं, 2 कंसांचा गुणाकार दाखवतोय पण, मग तुम्हाला काय करावं लागेल, यांचा गुणाकार करून ही बहुपदी पहिले तयार करून घ्यायला लागेल. बहुपदी तयार झाल्यावर तुम्हाला काही क्षणात उत्तर सांगता येईल. आता जी कन्सेप्ट तुम्ही सांगितली ते नाही म्हणून आपण गुणाकार, तर गुणाकार करताना कसा करायचा तुम्हाला शिकवलेले 7वीलाच गेलेले असतं. पहिल्या पदाने प्रत्येक दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणायचं. 2x चा घन गुणिले x चा वर्ग यांचा गुणाकार करायचा. 2x चा हा तिसरा घात आणि हा दुसरा घात यांचा गुणाकार जर केला तर घातांकाचे नियम पाहता आपले, पाया समान घातांकाची बेरीज म्हणजे 3 आणि 2 किती होईल? 5. पहिल्या पदाने पहिल्या पदाने दुसऱ्या पदाला गुणायचं. तर दुसऱ्या पदाला गुणताना 2x चा घन गुणिले 1 ला गुणल्यावर तेच येतं, म्हणजे वजा 2x चा घन. त्यानंतर पुढची पायरी पहा, 1 गुणिले x वर्ग. आता दुसऱ्या पदाने गुणावं लागेल ना, 1 गुणिले x वर्ग, x वर्गची, आणि 1 गुणिले 1 एकच गुणाकार येतो, अधिक वजा वजा. आता ही एक बहुपदी तयार झाली. आपल्या नियमानुसार सर्वात मोठा घातांक कोणता आहे तुम्हाला लगेच दिसतो का? इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे. सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे? 5. आणि म्हणून या बहुपदीचा कोटी बरोबर किती? 5. आता सरावाने काय होणार आहे विद्यार्थी मित्र, तुम्ही सराव करून करून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, जे हुशार विद्यार्थी ते मनातल्या मनाची गुणाकार करतील. या दोघांचा गुणाकार हा येईल, घातांक येईल 5, ते क्षणात लिहितील ऑप्शन मधून 5 उत्तर असं पाहिजे.
पण जोपर्यंत आपलं पूर्ण त्याच्यावर येत नाही तोपर्यंत असंच सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तर हे पटकन लिहून घ्या काही सेकंदात. दोन 2019 ला आलेले आहे बा. आणि थोडे अंक बदलतात, अक्षर बदलतात, पण उदाहरणं त्याच लेवलचे असतात. त्याच्यामुळे सराव फार महत्वाचा आहे. सराव जे विद्यार्थी करतील त्यांना फायदा होईल. मला वाटतं लिहून झालं असेल पुढचं गणित. आता याच घटकावर म्हणजे कोटीवर डिग्रीवर अजून 2018 ला एक गणित आलं होतं. 2018 ला सुद्धा 2018 ला आलं होतं. हे गणित लिहिली तो फळ्यावर. पुढील बहुपदीचा कोटी लिहा. यम चा 5वा घात, यन चा 2रा घात 3 अधिक 4 यम चा 4था घात, यन चा 7वा घात अधिक 2/3 यम चा 3रा घात, यन चा 2रा घात 3 अधिक 15 यम चा वर्ग. अशा प्रकारचं गणित 2018 साली आलेलं आहे. आणि पुढील बहुपदीचा कोटी लिहा असा प्रश्न विचारला. आता अशा प्रकारच्या गणितात काय करायचं बा, इथं वेगवेगळे असे अक्षर दिलेले, तर त्याला आपला तो नियम तोच फॉलो करायचा की सगळ्यात मोठा घातांक. मग इथे काय करायचं, जरी नियमात बसत नसलं ते गुणाकार घातांकाची बेरीज, पण प्रत्येक सेपरेट पदार्थ घातांक पाहिजे तुम्ही आणि घातांकाची बेरीज करायची कशाची जास्त होईल. आता इथं जर तुम्ही बेरीज केली तर इथे काय येईल पहा, 5 2 1 5 आणि 2 7 आणि 1 8, इथं 8 येईल. इथं जर केलं तर 7 आणि 4 किती येतील पहा, 11 येईल. इथं पहा, इथं काय येईल, इथे 3 आणि 2 5 आणि 1 6 येईल आणि या ठिकाणी तर 2च येतो. आणि यावरून मग आपण ठरवणार आहोत की या बहुपदीचा कोटी किती येते. या बहुपदीचा कोटी हा सगळ्यात मोठी संख्या 11 असेल. तर इथं उत्तर तुम्हाला मिळेल 11 कोटी बरोबर 11. लिहून घ्या फक्त. पुढचं उदाहरण पाहा. पुढचं उदाहरण असते पहा, 2018 साली आलेले.
यम अधिक 1/m कंसाचा वर्ग वजा यम वजा 1/m कंसाचा वर्ग बरोबर किती, असा प्रश्न केलेला आहे. आणि अँसर्स दिलेले तिथे 0, 4 वेगवेगळ्या प्रकारचे अँसर दिलेले. 4 अधिक 2/m वर्ग असं बी एक अँसर दिलेले, यम वर्ग अधिक 1/m वर्ग हे बी दिलेले. तर 2018ला हे एक्झाम्पल विचारलेले. थोडा विचार करा बरं तुम्ही, इथं कोणतं सूत्र बसलं असेल? 7वीला झालेलं आहे तुम्हाला. इयत्ता 7वीला एक सूत्र झालेलं आहे, त्या सूत्राचा आधार घेऊन ते गणित सोडवलं होतं. पाहू किती जणांना आठवतं, एक अर्धा मिनिटामध्ये आठवण्याचा प्रयत्न करा. पहा, तुम्हाला एक सूत्र गेलं असं, हे सूत्र मी फळ्यावर लिहितो. a वर्ग वजा b वर्ग, 2 वर्गांची वजाबाकी. हे एक सूत्र आहे बघा, a वर्ग वजा b वर्ग. हे सूत्र काय सांगतं बघा, तिचे अवयव काय आहे, ते फॅक्टर्स काय ते असे पहा. a प्लस b a मायनस b, म्हणजे पहिल्या कंसात a प्लस बी आणि दुसऱ्या कंसात a मायनस. याला असंही म्हणतात a वर्गचं वर्गमूळ a. पहिल्या कंसात वर्गमुळांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात वर्गमुळांची वजाबाकी. आता या सूत्राचा इथे जर आपण वापर केला तर हे कमी वेळेत तुम्हाला आन्सर येऊ शकतो. हो यार, कशा पद्धतीने करते ठीक आहे. बस किती पहा, यम अधिक 1/m याला a माना, त्याचा वर्ग आहे पहा a वर्ग वजा यम वजा 1/m याला b माना, त्याचा वर्ग आहे पहा b वर्ग. याला समजा a मानलं आणि याला b मानलं तर उदाहरण सोपं जाईल असं मला वाटतं. पहिल्या कंसाला a म्हणलं, a चा वर्ग b चा वर्ग, तर त्याचे अवयव त्या पद्धतीने लिहा, a अधिक b a वजा. आता a वर्गच्या ऐवजी a, इथे नीट जर तुम्ही पाहिलं हा वर्ग आहे, म्हणजे हा आतला कंस a झाला, म्हणजे a अधिक b म्हणजे यम अधिक 1/m a झाला, अधिक b, b म्हणजे दुसरा कंस यम वजा 1/m. नीट पहा सगळ्यांनी, a अधिक b दिला, a अधिक b, हा a आणि हा b, a अधिक b. दुसऱ्या कंसामध्ये a वजा b, यम अधिक 1/m हा a वजा, आता इथं फक्त काळजीपूर्वक लिहायचं आपल्याला, वजा हा बी. आता ज्यावेळेस आपण वजा चिन्ह घेतो एखाद्या राशीच्या पुढे, तर आतले चिन्ह बदलत चालतात. इथं यम वजा, जरी वजा आहे तर आपण चिन्ह घेतलं इथं वजा, म्हणून ते वजा वजा इथलं होईल अधिक 1/m कंस करून. ठीक, या नियमाने दिलं a अधिक बी a वजा बी. आता या कंसाचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं, इथे 1/m आणि वजा 1/m सारखे पहा, आणि त्याला प्लस मायनस साईन पहा, ते एकमेकाला कॅन्सल. अधिकारी वजा चिन्ह आहे, विरुद्ध चिन्ह आहे, ते कॅन्सल झालं. इकडे यमचं चिन्ह पहा, इथं अधिक आहे आणि इथं वजा आहे, अधिक यम वजा एम सुद्धा कॅन्सल होईल. शिल्लक राहिलेल्यांची बेरीज होते करून यम अधिक यम, यम अधिक यम, याची बेरीज बी करणं सोपं आहे विद्यार्थी. यम म्हणजे 1m, त्याला सहगुणा, त्याच्या पुढे लिहिलेली संख्या आपण लिहित नाही, पण ती 1 असते, म्हणजे 1m अधिक 1m, 1 आणि 1 2m गुणिले
ज्यावेळेस दोन कंस आपण शेजारी देतो त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं की बा 1/m अधिक 1/m यांची बेरीज होईल. छेद समान आहे बाई यम यम. डायरेक्ट अंशांची बेरीज 1 अधिक 1 2. 2/m. आता नीट जर पाहिलं तर 1m छेदस्थानी डिनॉमिनेटरला आहे आणि एक न्यूमरेटरला आहे. तर छेद एक असतो यम कॅन्सल होऊन जातो आणि शिल्लक राहिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार 2 गुणिले 2 किती होतं तुम्हाला सांगायची गरज नाही. 2 गुणिले 3 4. अशा पद्धतीने सराव झाला तर हे काही सेकंदात तुम्ही सहज सोडू शकता. पण सरावाचा भाग आहे शेवटी. सूत्र पाठवायचे, सूत्राचं ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा उपयोग करता आला पाहिजे. तर पटकन लिहून घ्या. 2018 ला आलेला आहे. सूत्राचा उपयोग कसा करायचा हे येणं खूप गरजेचं आहे. पटकन लिहून घ्या. पुढचं उदाहरण घेऊ आता आपण. पहा 2019 साली आलेलं एक्झाम्पल घेतो. 2019 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे उदाहरण विचारलं. उदाहरणाचे पहा 2017 गुणिले 2017 वजा 2015 गुणिले 2015 छेद 4032 4032 4032 बरोबर किती असा प्रश्न विचारलेला. आणि हा प्रश्न असा होता 2 अचूक पर्याय निवडा म्हणजे 2 उत्तर निवडायची होती. पाहूया आता काय होतं. विचार करा तशा पद्धतीने सोडवता येईल. आणि नंतर शेवटी तुम्हाला सांगणार आहे की डायरेक्ट उत्तरावरून सुद्धा आपल्याला सोडवता येतं. म्हणजे उत्तरावरून आपण सांगू शकलो असतो याचं उत्तर. पण आता हे सोडवता बी आलं पाहिजे आपल्याला. प्रत्येक वेळी तसेच उत्तर देतील हे सांगू शकत नाही ना आपण ऑप्शन. त्याच्यामुळे सोडवायचं कसं आणि मुद्दामून हा सूत्र लिहिलं ठेवलेले काम होते. मुद्दामून ठेवलं ते सूत्र
तर ते सूत्र ठेवण्यामागचं कारण एवढंच आहे, त्या सूत्राचा वापर आपल्याला करायचा. थोडा विचार करा बरं, एक काही सेकंद. तुम्ही जर गुणाकार करत बसले 2017 गुणिले 2017, 2015 गुणिले मग वजाबाकी, तर ते अशक्य आहे, म्हणजे खूप वेळ खाऊ. मग याला शॉर्टकट मध्ये कमी वेळेत कसं सोडवता येईल ते पाहू. मग तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर इथं दोन सारख्या संख्यांचा गुणाकार का, 2017 2017 सारख्या संख्या, 2015 2000 सारख्या संख्या. सारख्या संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, वर्ग असतो. हे जर लक्षात आलं तर लगेच गणित शिकू शकतो. म्हणजे इथं असं येईल 2017चा वर्ग वजा 2015चा वर्ग छेद दोन सारख्या संख्यांचा गुणाकार म्हणजे त्याचा वर्ग स्क्वेअर, दोन सारख्या संख्येचा गुणाकार त्याचा वर्ग छेद 40. आता हे सूत्र जाणीवपूर्वक मी ठेवलं होतं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी. त्या सूत्रात लगेच बसते पहा, ए वर्ग वजा बी वर्ग. काय सांगतं सूत्र, ए प्लस बी ए मायनस बी. त्या सूत्रात आम्ही यूज करतो. ए प्लस बी म्हणजे 2017 अधिक 2015 आणि दुसरा कंस काय आहे, ए मायनस बी ए वजा बी, म्हणजे यांची वजाबाकी. 2017 वजा 2015 छेद 40. परत कंसात ज्या संख्या आहे त्यांची बेरीज करू, काय आहे ती पहा. 7 आणि 5 12, चाला 1 1 आणि 1 2 आणि 1 3, 0 अधिक 0 0 आणि 2 अधिक 2 4, 432 संख्या आहेत. गुणिले यांची वजाबाकी करा. 2017 मधून 2015 गेल्यावर 2 राहतील का, गुणिले 2 छेद 40 32. छेद जो आहे डिनॉमिनेटर आहे तो 40 32 का. आता पहा किती सोपं होऊन गेलं. 40 32 अंशस्थानी बी येईल छेदस्थानी बी. सारख्या संख्या खालीवर असेल तर कॅन्सल होतात आणि शिल्लक फक्त 2 राहिलं. म्हणजे आन्सर किती आहे 2. पण आता इथं एक महत्वाची खूबी, 2 जिथं उत्तर सांगितलेले असतात तिथं बऱ्याच वेळा मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याच वेळा कधी कधी उत्तराहून सुद्धा आपल्याला जाता येईल. ते उत्तर मी इथे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उत्तर असे होते पहा. पहिलं वर्गमुळात दिलेलं होतं 2017 गुणिले 2015 हे झालं पहिलं उत्तर. दुसरं उत्तर होतं 2. तिसरं उत्तर होतं 2017 गुणिले 2015 आणि चौथं उत्तर होतं √4. हे पहिलं उत्तर, हे दुसरं उत्तर, हे तिसरं उत्तर, हे चौथं उत्तर. ए बी सी डी. आणि प्रश्न असा असतो की 2 अचूक पर्याय निवड. आता इथे जे हुशार विद्यार्थी ते आन्सर पाहूनच न सोडवता त्यांनी उत्तर सांगितलं असतं, न सोडवता. त्याचं कारण असं सांगतो, इथे जर पाहिलं वर्गमुळात 2017 आणि 2015चा गुणाकार आहे वर्गमुळात आहे, आणि त्याच 2017-15 म्हणजे हे दोन्ही उत्तर सारखे नाही. 2017 वर्गमुळातले 15 आणि हे ओपन हे सारखे नाही, यांच्या किमती सारख्या येऊ शकत नाही. मग राहिलेले 2 सारखे का, कारण उत्तर तर सारखेच यायला पाहिजे ना, ते वेगवेगळ्या स्वरूपात असलेच चालतील, तर उत्तर सारखं पाहिजे. इथं पहा, इथं आन्सर 2 आहे, हे 2. पण इथं √4चा अर्थ तुम्हाला कळतो, 2चा वर्ग 4 आहे म्हणून 4चं वर्गमूळ 2 असतं. आणि म्हणून 4चं वर्गमूळ 2 म्हणून या 4चं वर्गमूळ किती 2. हे दोन्ही उत्तर सारखे 2 2 आणि
म्हणून याचा ऑप्शन नंबर 2 आणि 4 होतं. म्हणजे 2 आणि वर्गमूळात 4 हे त्याचं उत्तर होतं. तर या पद्धतीने पहा आपल्याला कधी कधी 2 अचूक उत्तरावाले जे गणित आहे ते न सोडवता सुद्धा आपण काही सेकंदात उत्तर लिहू शकतो. हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर लिहून घ्या पटकन, मग पुढचा गणित आपल्याला घेता येईल. लिहून झालेला असेल. अजून एक महत्वाच्या घटकावर एक उदाहरण समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. एक फिक्स गणित असतं पण त्याला सूत्र पाठवायचं. सूत्र असे पहा, पहिले उदाहरण घेतो. एका चौरसाचा कर्ण 25 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे. तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर चौरसाचे क्षेत्रफळ काढा. आता चौरस म्हणजे काय सगळ्यांना माहिती मला. ज्याच्या चारी बाजू समान असतात आणि प्रत्येक कोण हा काटकोन असतो म्हणजे 90 अंशाचा असतो, त्याला चौरस म्हणतो. त्यानंतर हा चौरसाचा कर्ण असतो. बाजू चारी सारख्या असतात, तर त्याला एकच सूत्र पाठ करून ठेवायचं. ते सूत्र मी तुम्हाला सांगतो. चौरसाचा कर्ण बरोबर
वर्गमुळात 2 गुणिले 5. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले 5 हे लक्षातच ठेवायचं. आता या गणितामध्ये तुम्हाला कर्ण दिलेला आहे का? कर्ण दिला तर कर्णाच्या बाजूला टाकायचं, बाजू दिली तर बाजूच्या बाजूला टाकायचं. कर्ण दिला तर बाजू मिळेल, बाजू दिली तर कर्ण मिळेल. आता इथं काय दिलेलं आहे? कर्ण दिलं बा, कर्ण. कर्णाच्या बाजूला टाका. चौरसाचा कर्ण 25 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले 5. दोन्ही बाजूला गुणाकाराच्या रूपात समान संख्या असेल तर कॅन्सल होतात. गुणाकाराच्या रूपात तर इथं पहा, तिथं गुणाकार येईल, गुणाकार येईल, वर्गमुळात 2 कॅन्सल. उत्तर लगेच तोंडी मिळालं 25 बरोबर बाजू. आता आपल्याला बाजू नाही विचारली इथं. आता एखाद्या गणितामध्ये बाजू विचारली तर मग ठीक आहे, बाजू जर विचारली असेल ठीक आहे, पण आपल्याला बाजू नाही तर क्षेत्रफळ विचारलं. आणि म्हणून पुढचं तुम्हाला माहिती आहे, चौरसाचे क्षेत्रफळ हे 7वीच्या पुस्तकात तुम्ही सूत्र शिकलेले, 6वीच्या पुस्तकात बी झालेले माझ्या माहितीनुसार, 5वीला बी थोडंफार. चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे बाजू मिळाली 25 आणि 25चा वर्ग. आणि तुम्ही स्कॉलरशिपचे विद्यार्थी, तुम्हाला आता काल परवा सांगितलं मी मागच्या तासाला 30 पर्यंत वर्ग पाठच करून ठेवायचे डायरेक्ट. 25चा वर्ग म्हटला की डायरेक्ट कॅन्सल, 625 चौरस सेंटीमीटर. म्हणजे अशा पद्धतीने पहा, असं गणित सुद्धा आपण सोडू शकतो. आणि हे गणित 10वीला सुद्धा आहे जशीच्या तशी, हे लक्षात घ्या. स्कॉलरशिपचा फायदा एवढा होतो की 10वीला सुद्धा विशेष गणित तुम्ही सोडत काही काही, तर याप्रमाणे तुम्हाला सोडत आलं पाहिजे. तर व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचे. लिहिताना फार काळजीपूर्वक लिहा. आता सूत्र लय महत्वाचं, चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. या प्रकारचे भरपूर गणित परीक्षेला आलेले आहे. खूप गणित आहे. आणि सराव केल्यानंतर हे तोंडी येतं तुम्हाला, लक्षात घ्या. नंतर सरावाने जर तुम्ही लक्षात केलं तर कर्ण दिला आणि त्याचा फक्त वर्गमुळात 2 काढून टाकला का, म्हणजे इतका सराव झाला पाहिजे. सरावाचा भाग आहे. किती देऊ द्या, 25 वर्गमुळात 2, 11 वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 काढला की राहिलेलं म्हणजे लगेच बाजू. इतकं फास्ट होतं. राहिलेली बाजू लगेच बाजूचा वर्ग केला, क्षेत्रफळ. असं या पद्धतीने सुद्धा तुम्ही कमी वेळेत सोडू शकता एमपीएससी, यूपीएससी आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेला. पण हा शेवटी सरावाचा भाग आहे. तुम्ही जितका सराव करणार तेवढं तुम्हाला तोंडी कौशल्य प्राप्त होईल. व्यवस्थित लिहून घ्या. अशा पद्धतीने मला जो घटक देण्यात आला होता घातांक, तो जवळपास पहिल्या 3 तासातच संपलेला होता. आणि आज मग मी काही उरलेल्या धड्यांमधील काही गणित की जे परीक्षेला येऊन गेलेले ते घेण्याचा प्रयत्न केला. त्याचाही तुम्हाला 100% फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा तास आपला जवळपास आता संपत आलेला, एवढं गणित लिहून घ्या म्हणजे संपत. धन्यवाद सर. आपले जे संजय राऊत सर आहे त्यांनी आज जी घातांकाची तासिका घेतली त्यांचं जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आजची तासिका संपली असो जाहीर करतो.